हाय बालदोस्तांनो, कसे आहात तुम्ही सगळे? गोष्टींचा सिलसिला या सदरात माझ्या सर्व बालमित्रमैत्रिणींचं मनपूर्वक स्वागत. संत ज्ञानेश्वरांच्या गोष्टी मागील काही दिवस आपण बघतो आहोत. याच्यामध्ये संत ज्ञानेश्वरांच्या जन्माच्या आधी त्यांचे वडील विठ्ठलपंत आणि त्यांची आई रुक्मिणीबाई यांच्याबद्दल आतापर्यंत आपण बघितलं. या पुढची गोष्ट जी आहे ती आज आपण बघणार आहोत. विठ्ठलपंत काशीला गेले आपल्या घरच्यांना न सांगता, आणि पुढची ज्ञानसाधना करण्यासाठी म्हणून त्यांनी ज्या गुरूंचा आश्रय घेतला होता ते रामानंद स्वामी जे होते, त्यांच्याकडे ज्ञानाची दीक्षा ही संन्यास घेतल्यावरच केवळ घेता येत होती. त्यांची अटच असायची त्यांच्या आश्रमाची. त्यामुळे त्यांनी विठ्ठलपंतांना ही गोष्ट सांगितली सुद्धा होती. आणि ज्ञानार्जन करायचं आहे, ज्ञान शिकायचं आहे म्हणून विठ्ठलपंतांनी खोटं सांगितलं की माझ्या पाठीमागे कुठलाही व्याप नाही आहे, कोणीही नाही आहे, त्यामुळे मी संन्यास दीक्षा घेण्यासाठी तयार आहे. आणि त्यांच्या त्या सांगण्याप्रमाणे रामानंद स्वामींनी त्यांना संन्यास दीक्षा दिली. आधीच गृहस्थाश्रमात असणाऱ्या माणसाने आपली गृहस्थाश्रमातली कोणतीही कर्तव्य न बजावता संन्यासाश्रमात जाणं हा तेव्हाच्या काळानुसार एक गुन्हा होता. आणि तसं केल्याबद्दल रामानंद स्वामींना जेव्हा ते तीर्थयात्रेला निघाले आणि विठ्ठलपंतांच्या पत्नीला म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या आईला भेटले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण खूप मोठी चूक केलेली आहे. आणि त्याच क्षणी पुन्हा काशीला जाऊन विठ्ठलपंतांना रुक्मिणीबाईंबरोबर पुन्हा संसार करून तिला सुखात ठेवण्यासाठी त्यांनी वचनबद्ध केलं. आणि हीच तुम्ही केलेल्या चुकीची शिक्षा आहे असं सांगितलं. रुक्मिणीबाईंना घेऊन विठ्ठलपंत पुन्हा आळंदी इथे आलेले आहेत आणि ते आले आहेत या आनंदामध्ये त्यांनी गावजेवण घातलेलं आहे. काशीला जाऊन आल्याबद्दल माऊंद घातलेला आहे. गावातल्या प्रत्येक व्यक्तीला आनंद साजरा करण्यासाठी सत्यनारायणाच्या पूजेला बोलवलं आणि जेवण खाऊ घातलेलं आहे. ब्रह्मसभेतल्या लोकांनी मात्र येण्याचं टाळलं आणि त्यांनी सिद्धोपंतांना म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या आजोबांना बोलावून सांगितलं की आम्ही तुम्हाला वाळीत टाकतो आहोत. आणि अशा पद्धतीने वाळीत टाकल्यावरती सिद्धोपंत जे होते ते अतिशय दुःखी झाले की आता करायचं काय. या ब्रह्मसभेने आपल्याला वाळीत टाकलेलं आहे, आपल्या जावयाला आत्ता कुठेतरी आनंदाचे क्षण येऊ पाहतायत असं कुठेतरी वाटतंय. आणि तितक्यात ही घटना घडली. तसेच ते घरी आले आणि ज्या उमाबाई होत्या सिद्धोपंतांच्या पत्नी, त्यांनी विचारलं की ब्रह्मसभेचे लोक का बरं नाही आले आपल्याकडे भोजनासाठी. त्यावेळी सिद्धोपंतांना काहीच सांगता येईना. घडलेला प्रकार जो ब्रह्मसभेमध्ये झाला तो त्यांनी घरच्या लोकांना कसा बसा अगदी दाटलेल्या कंठाने कथन केला की ब्रह्मसभेने विठ्ठलपंतांना वाळीत टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांना समाजामध्ये ते ठेवणार नाही, कारण तुम्ही गृहस्थाश्रमात असताना तो धर्म न सांभाळता संन्यासाश्रम घेतलात आणि संन्यासाश्रमातून पुन्हा गृहस्थाश्रमात आलात. हा धर्मसभेचा त्यांनी केलेला खूप मोठा अपराध आहे. आणि त्याच्यासाठी धर्मसभा जी आहे ती तुम्हाला वाळीत टाकते. वाळीत टाकणं म्हणजे समाजातून काढून टाकत आहे. समाजातली कोणतीही व्यक्ती तुमच्या कधीही उपयोगी पडणार नाही. सोनार, लोहार, शिंपी इथपर्यंत आपण बघितलं होतं. आणि ते ऐकल्यावरती कुठेतरी विठ्ठलपंतांना वाटतं की अरे माझी बाजू तर यांनी ऐकूनच घेतलेली नाही आहे. पण ठीक आहे, तरी सुद्धा ब्रह्मसभेने दिलेला निर्णय हा मी शिरसावंद्य मानतो. माझी बाजू ऐकून नाही घेतली तरी सुद्धा त्यांचा निर्णय मी शिरसावंद्य मानून मी गावाच्या बाहेर जायला तयार आहे. माझ्यामुळे तुमची कोणाचीही फरफट नको. मी आळंदीच्या बाहेर सिद्ध बेटावरती एकटा जाऊन राहील. तसंही मी काशीला एकटाच राहत होतो. इथे सुद्धा मला माझं ज्ञानार्जन करता येईल, ज्ञानसाधना शांतपणे करता येईल. सिद्ध बेटावरती मी माझी पर्णकुटी बांधून मला त्यांनी जे काही समाजाबाहेर काढलं आहे ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. आणि अशा पद्धतीने जेव्हा विठ्ठलपंत तयार होतात त्यावेळी मी एकटा जाणार हे ऐकल्यावरती कुठेतरी रुक्मिणीबाईंच्या पायाखालची जमीन पुन्हा सरकते. आणि त्या म्हणतात की रामानंद स्वामींमुळे एका तपानंतर आपण एकत्र आलो.
माझ्या स्वामींचं मला दर्शन झालं, संसार सुख मला अजून मिळालेलं नाहीये, आपण एकत्र राहिलेलो नाहीये. मुलांना बघा, कुटुंब ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. आपण कुटुंबामध्ये घरात जेव्हा राहतो तेव्हा आई बाबा आजी आजोबा आपण भावंड सगळे एकत्र राहतो आणि हा एकत्र राहण्याचा जो आनंद असतो त्यालाच आपण संसार म्हणतो आणि त्यालाच संसारातला आनंद म्हणत असतो. आणि तो कुठेतरी रुक्मिणीबाईंना मिळालेला नसतो. त्या अतृप्त असतात, सुखी नसतात आणि तेव्हा त्या सांगतात की आपली भारतीय संस्कृती जी आहे त्याप्रमाणे द्रौपदी, सीता, दमयंती या सगळ्यांप्रमाणे त्या संस्कृतीतली मी स्त्री आहे. त्यामुळे माझ्या नवऱ्याबरोबर मी 7 फेरे घेतले, 7 वचनं दिलेली आहेत. माझा मृत्यू होईल त्यांच्याबरोबर, पण आता मी तुमची साथ काहीही केल्या सोडणार नाही. तुम्ही जिथे जाल तिथे सावली बनून मी तुमच्या सोबत राहील. आणि आता बाकी रुक्मिणीबाई काही ऐकणार नाहीत हे विठ्ठलपंतांच्याही लक्षात येतं आणि ते दोघं जण सिद्धबेटावरती आळंदी हे गाव सोडून जाण्यासाठी निघतात. या दोघांनाही मनवणं आणि त्यांना कुठली गोष्ट सांगणं शक्य नाही म्हणताना सिद्धोपंत सिद्धबेटावरती त्यांची राहण्याची सोय करतात. तिथे एक पर्णकुटी म्हणजे पानांनी काट्यांनी बांधलेली एक झोपडी वजा जे छोटंसं घर असतं ते बांधलं जातं. आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला जातो. तिथे एक झाड असतं त्याला पार बांधला जातो. घराभोवती कुंपण केलं जातं. त्यांच्या राहण्याची प्रत्येक सोय सिद्धोपंत तिथे करून देतात आणि तिथे ती दोघं जण राहायला लागतात. अगदी पर्णकुटीत का होईना पण त्यांचा संसार सुखाचा सुरू होतो. आणि गावातून बाहेर आल्यामुळे अतिशय आळंदीतलं हे सिद्धबेटावरचं निसर्गरम्य असं परिसर असतो मुलांनो. तिथे छान खारुताई दिसत असतात झाडांवरती, अगदी त्यांचा ओरडणं चालू असतं ते ऐकू येत असतं. मधूनच कोकिळेचं गीत ऐकू येत असतं, मोरांचा केकाराव ऐकू येत असतो. असं सुंदर निसर्गरम्य वातावरण. समोर इंद्रायणी खळाळत वाहत असते, यावरती जीव ओवाळून टाकावा असा तो छान निसर्ग. तिथे रुक्मिणीबाईंचा जीव रमतो आणि त्यांचा संसार सुरू होतो. त्यांची जी मैत्रीण असते कावेरी, त्या ठिकाणी बऱ्याचदा दोघी जणी आलेल्या असतात, पण असं निसर्गाच्या सानिध्यात राहायला मिळणं हा अनुभव त्यांच्यासाठी नवा असतो. मग कावेरी आणि तिचे पती जे असतात ते तिथे येतात आणि त्यांच्यासाठी एक गोठा बांधून देतात आणि त्यांच्याकडची एक गाय घेऊन येतात आणि ती त्या गोठ्यामध्ये बांधतात जेणेकरून त्यांना तिथे दूध वगैरे मिळावं. तिथे कुठल्याही पद्धतीमध्ये आळंदी या गावामध्ये जाण्यासाठी त्यांना हे मान्यता नसते आणि त्यासाठी जे विठ्ठलपंत आहेत ते शेजारच्या गावामध्ये जाऊन 5 घरांमध्ये पोरान्न मागतात, सुकं अन्न मागून घेऊन येतात आणि ते घरी शिजवून ते लोक आपला चरितार्थ चालवत असतात. त्यांचं ज्ञानार्जन एकीकडे सुरू असतो, विद्याभ्यास सुरू असतो, ग्रंथ वाचन सुरू असतं. निसर्गाच्या सानिध्यामध्ये असे त्यांचे दिवस थोडे थोडे चाललेले असतात. आणि अशा प्रसंगी त्यांचं हे सुख जे असतं ते धर्मसभेचे जे विसोबा चाटी असतात त्यांना असं वाटतं की याला तर वाईट टाकून दिलेलं आहे. असं असताना कुठल्याही प्रकारचं ग्रंथ वाचन, पूजापाठ हे सगळं करण्याचा अधिकार यांना नाही आहे. आणि सिद्धबेटावरती बाहेर राहून हा सगळं करतो आहे, ज्ञानार्जन करतो आहे, ग्रंथ वाचन करतोय, पूजापाठ करतोय, हे चालणार नाही. हा धर्माचा पूर्णपणे अपमान आहे असं म्हणून तिथे आपल्याबरोबर धर्मसभेतल्या काही पंडितांना घेऊन ते त्यांच्या सिद्धबेटावर पोहोचतात आणि ते जाब विचारतात, काय रे घोसावड्या, तुला वाळीमध्ये टाकलं, तू काशीला गेलास, तिथे जाऊन संन्यास घेतलास. तेव्हा विठ्ठलपंत म्हणतात, हो घेतला मी संन्यास. मग संन्यास घेतलेला असताना पुन्हा तू गृहस्थ आश्रमात आलास? हो, कारण मला श्री रामानंद स्वामींनी तशा पद्धतीने आज्ञा केली आणि माझ्या गुरुची आज्ञा पाळणं हे माझं कर्तव्य आहे. तेव्हा विठ्ठलपंत शांतपणे हे उत्तर देतात. ते म्हणतात, तो कसला आलाय गुरु, त्याला काय समजतंय धर्मातलं आणि कशातलं? कोणत्या तरी एखाद्या राजवाड्यावरती कावळा जाऊन बसला म्हणून तो काही राजहंस होत नाही. त्याला या धर्मातली कुठलीही गोष्ट समजत नाही. गृहस्थाश्रमात आल्यावरती पुन्हा तू पूजापाठ, ग्रंथ वाचन या गोष्टी कशा करू शकतोस? तुझा संसार तर इथे सुखाचा चालू आहे, वाईट टाकल्यावरही. तुझं जगणं इथे याच्यावरती सिद्धबेटावरती मी तुला गाडून टाकीन आणि धर्माचा जो अपमान तू करतो आहेस तो मी संपवणार आहे.
अशा पद्धतीने समाजामध्ये मुलांनो जी काही लोक असतात, हे लोक जगणं मुश्किल करून टाकतात चांगल्या लोकांचं. कारण चांगली लोक समाजाला कधीच नको असतात. म्हणून आपण आपला चांगुलपणा कधीही सोडायचा नाही, हे आपल्याला या लोकांच्या वर्तनामधून दिसून येतं. आपला चांगुलपणा जो आहे तो वाईट लोकांच्या वाईट वागणुकीतून आणखीन फुलून वर आला पाहिजे, इतकं आपलं वर्तन चांगलं ठेवायचं. माझ्या अवतीभोवती वाईट वातावरण होतं म्हणून मी गुंड झालो, मी प्रवृत्त झालो चोरी करण्यासाठी, वाईट कृत्य करण्यासाठी नाही. उलट अशा प्रवृत्ती, अशा वातावरणामध्येच आपली खरी कसोटी असते, आपल्या मनाची, आपल्या बुद्धीची, आपल्या वर्तनाची, की आपण चुकीचं वागता कामा नये, आपलं पाऊल भरकटता कामा नये. मुलं पटकन भरकटतात, वाईट वळणाला जातात, असं पालकांचा सतत आणि सतत तक्रार असते. मग या तक्रारीला आपण उत्तर म्हणून या ज्या गोष्टी असतात या आपल्याला मार्गदर्शक ठरतात. आणि म्हणून गोष्ट सांगणं ही प्रथा कधीही संपली नाही पाहिजे. या गोष्टींमधून आपल्याला या गोष्टी समजत असतात आणि त्या क्षणी म्हणूनच आपण ग्रंथ वाचन केल्यामुळे किंवा अभ्यास केल्यामुळे आपलं ज्ञान जे आहे ते चांगल्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. आणि त्यासाठी मी माझा अभ्यास हा कायम सुरूच ठेवणार. अशा लोकांना मी भिवून माझी जी उन्नती आहे, माझी जी प्रगती आहे ती अधोगतीकडे नेणार नाही, मी संपणार नाही, हे विठ्ठलपंतांनी इथे दाखवून दिलेलं आहे. आणि त्यावेळेला हे जे विसोबा चाटी होते ते सांगतात की तुला मी या ठिकाणी सुद्धा राहू देणार नाही. आणि असं जे भाषण चालू असतं त्यावेळेला पाठीमागे असलेला एक गुंड विठ्ठलपंतांच्या दिशेने दगड भिरकावतो आणि तो त्यांच्या कपाळाला लागतो, रक्ताची धार लागते सगळीकडे. आणि एवढा वेळ शांत उभ्या असलेल्या रुक्मिणीबाई पुढे धावत येतात, आपल्या पदराचा एक तुकडा फाडतात आणि त्यांच्या डोक्याला बांधतात आणि विसोबा चाटींकडे अशा पद्धतीने कटाक्ष जळजळीत टाकतात की विसोबा चाटी जे काही समजून जायचंय ते समजून जातात आणि तिथून निघून जातात. आताच्या प्रत्येक स्त्रीमध्ये स्वतःचं संरक्षण करण्यासाठी हा नजरेचा कटाक्ष नाही तर संपूर्ण देह, संपूर्ण कृती ही अशा पद्धतीने कटाक्षयुक्त असली पाहिजे की तिच्याकडे कुणी बघण्याची सुद्धा हिंमत करता कामा नये. तिच्या सुखाकडे, तिच्या देवाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीकडे, बुद्धिमत्तेकडे कुणी सुद्धा वाकड्या नजरेने बघू नये, हे आपल्याला कुठेतरी या जुन्या गोष्टी सांगतात. तितकं आज आपण आपल्या विरुद्ध होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपण उभं राहायला पाहिजे, उभं ठाकलं पाहिजे आणि त्या गोष्टी कायमच्या परतवून लावल्या पाहिजे. नाहीतर समाजाच्या ज्या प्रवृत्ती असतात तुम्हाला हानिकारक असणाऱ्या, त्रास देणाऱ्या, तुम्हाला संपवणाऱ्या, त्या दिवसेंदिवस प्रबळ होतात, वाढत राहतात. आणि अशा या झालेल्या सगळ्या प्रकाराबद्दल विठ्ठलपंत मात्र काहीही बोलले नाही, ते शांत होते. ही गोष्ट रुक्मिणीला कुठेतरी खटकली. पण विठ्ठलपंत का शांत होते? कारण आपण अशा लोकांबद्दल ज्यांना कुठल्याही प्रकारची ती पातळी नसते, खूप अद्वा बोलून आपलीच शक्ती वाया जात असते. काही गोष्टी मूकपणाने होत असतात, खूप मोठमोठ्याने बोलून, खूप रिॲक्ट करून एखाद्या गोष्टीवरती त्या गोष्टी होतीलच असं सांगता येत नाही. त्याला उत्तर जे असतं ते आपल्या कामाने द्यायचं असतं, कर्तृत्वाने द्यायचं असतं. आपले शब्द अशा लोकांपुढे खर्ची घालण्यामध्ये कधीच काहीच अर्थ नसतो. विसोबा चाटी आणि निघून गेले. त्यानंतर विठ्ठलपंतांच्या कपाळावरती जी जखम होती त्याच्यावरती रुक्मिणीने पालापाचोळ्याचं औषध लावलं आणि त्यांना आराम करायला सांगून ती स्वयंपाक करायला गेली. बरेच दिवस गेले त्यांची ती जखम भरण्यामध्ये. तोपर्यंत घरातलं जे अन्न होतं, पोरांना जे आणायचे, ते सुकं अन्न मागून आणायचे, ते संपलेलं होतं. त्यांना सतत रुक्मिणीची काळजी वाटत होती की ज्या घरामध्ये सतत अन्नदान होत असायचं त्या घरातल्या रुक्मिणीला आपण कसं बरं उपाशी ठेवायचं. दूध पिऊन तरी किती दिवस काढणार होते. म्हणून जखम बरी होते असं वाटल्यावरती ते माधुकरी मागण्यासाठी रुक्मिणी नको म्हणत असताना सुद्धा बाहेर पडले. पोटामध्ये असा भुकेचा डोंब उसळलेला होता. एका ठिकाणी गेल्यावरती त्यांना भाकरी मिळाली, पण ते कोरांनाच घेऊन यायचे माधुकरीमध्ये, त्यामुळे भाकरी घेऊन ते घरी येणार नव्हते. वाटेत त्यांना एक कुत्रा, अतिशय भुकेलेला असा प्राणी दिसला
आणि त्याला आपण हे अन्न दिलं पाहिजे असं त्यांना वाटलं टाकून देण्यापेक्षा, म्हणून त्या भाकरीचे बारीक बारीक तुकडे करून त्यांनी त्याला खाऊ घातले, विहिरीतलं पाणी दिलं आणि अतिशय अशक्त असा झालेला, मुलूल झालेला तो कुत्रा चांगला चालायला लागला त्याच्या पोटात 2 घास गेल्यावरती. म्हणजे आपण आपल्याबरोबर दुसऱ्याचा विचार करणं सुद्धा किती गरजेचं आहे हे लक्षात घ्या. आणि मग दुसऱ्या घराकडे ते वळले माधुकरी मागण्यासाठी. आणि अशा पद्धतीने ते माधुकरी मागत असताना त्यांना कुठेतरी सिद्धोपंतांनी बघितलं आणि सिद्धोपंतांच्या कानावरती ही बातमी गेली होती की विसोबासाठी तिथे यांच्या इथे गेले होते आणि त्यांचं कपाळसुद्धा फुटलेलं आहे, त्यामुळे खूप त्यांना त्रास दिला. विठ्ठलपंत काही केलं ऐकणार नाही परत येण्यासाठी, पण आपण निदान रुक्मिणीला तरी काहीतरी सांगून घरी घेऊन यावं असं त्यांना वाटलं. म्हणून लपत-छपत ते पर्णकुटीजवळ आले आणि त्यांनी रुक्मिणीबाईंना समजावण्याचा प्रयत्न केला की तू तरी ऐक, हे असं जीवन तुम्ही किती जगणार आहात, हे खूप कष्टमय जीवन आहे, हे तुला याची सवय नाही आहे आणि तू हे नाही जगू शकत. जिथे साधं खाणं पिणं नाही आहे तिथे उपाशी पोटाला चिमटा काढून तुम्ही किती दिवस राहणार आहात. आणि त्यावेळी रुक्मिणीबाईंनी सांगितलं की जिथे माझे नाथ राहतील तिथेच मी राहणार, त्यांची साथ सोडून मी कुठेही जाणार नाही. ही जी जमीन आहे, ही पृथ्वी आहे, हेच आमचं अंथरूण आहे, आकाश हे आमचं पांघरूण आहे, आम्हाला पाण्याचे घोट इंद्रायणी देते आहे आणि पोटाच्या भुकेचं परमेश्वर बघतो आहे, जे काही आहे ते. तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत म्हणताना आम्ही सुखात आहोत. आणि तेव्हा सिद्धोपंतांना कळून चुकलं की ही काही ऐकणार नाही, विठ्ठलपंतांची साथ ही आता सोडणार नाही, आपण केलेले हे जे प्रयत्न आहेत हे निष्फळ आहे असं म्हणून डोळ्यात पाणी आणून एका पित्याने तिथून आपला पाय काढता घेतला. निघाले तिथून ते कसे तरी अगदी जड अंतःकरणाने की आपल्या मुलीला अशा पद्धतीने हालात राहावं लागतंय. एका वडिलांना केव्हा आनंद होतो, केव्हा शांतता मिळते की आपली मुलगी जी आहे ती दिलेल्या घरी सुखात असेल, चांगलं ल्यालेली असेल, कपडे घातलेले असतील, खात पीत असेल, सगळ्या सोन्या नाण्यांनी मढलेली असेल आणि सुख तिच्याकडे अक्षरशः पाणी भरतंय असं आपण म्हणू शकतो. त्यावेळी वडील सुखात असतात, त्यावेळी ते आनंदी राहतात. पण इतक्या हालामध्ये की खाण्याची सुद्धा वंचना आहे अशा ठिकाणी आपली मुलगी राहतेय, तिची सोबत चांगलीच आहे पण शेवटी हालाकीचे दिवस आहेत, त्या वडिलांना सुख नव्हतं. पण तरीही आपल्या पतीची साथ देण्याची तिची जी इच्छा होती, जो निर्धार होता, तो बघून त्यांना बरं वाटलं आणि ते तिथून निघाले. मुलांनो, या गोष्टी आपल्याला काहीतरी सांगत असतात, आपल्याला शिकवत असतात, हे मी तुम्हाला नेहमी सांगते. हे कितीही खरं असलं तरीसुद्धा गोष्ट सांगणं, मघाशी सांगितल्याप्रमाणे हा प्रकार आज कुठेतरी आपल्याकडे नाहीसा होत चाललेला आपल्याला दिसतोय. आपल्याला गोष्ट सांगा म्हटलं की आईवडील सीडीवरती, मोबाईलवरती एखादी गोष्ट लावून देतात आणि ती आपण ऐकत बसतो. पण बाजूला बसून कोणीतरी एखादं छानपैकी कोणत्या तरी विषयावरती, कुठल्या तरी संतांची गोष्ट किंवा एखाद्या नेत्याबद्दलची गोष्ट, कुत्रा मांजरीची गोष्ट, माकडाची गोष्ट, सिंहाची गोष्ट, हे सांगणं हा जो प्रकार असतो तो आनंद वेगळा असतो. आणि ही गोष्ट सांगण्याची जी परंपरा आहे ही संपू नये, ही सुरू राहावी अखंडपणे. त्यासाठी आपण रोज ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतो. आजची गोष्ट तुम्हाला आवडली असेल संत ज्ञानेश्वरांच्या आयुष्यातली, तर तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा ती जरूर पाठवा, लाईक करा, कमेंट करा तुम्हाला गोष्टी आवडल्या असल्या तर. आणि पुन्हा आपण अशाच पुढे सुद्धा छान छान गोष्टी बघणार आहोत. उद्या भेटणार आहोत एक छानसा आणि मजेदार किस्सा घेऊन. चला तर मग, टाटा. गोष्टी पंचतंत्रातल्या, गोष्टी रामायण महाभारतातल्या, गोष्टी आजी आजोबांच्या, गोष्टी देवांच्या आणि संतांच्या, गोष्टी सणांच्या, गोष्टी ऐकायला आवडणाऱ्या प्रत्येक माणसासाठी आम्ही घेऊन आलो आहोत गोष्टींचा सिलसिला आणि मजेदार किस्से हे सदर. तेव्हा ऐकायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा माधवी राणे हे YouTube चॅनल.